वंदे मातरम। मी श्याम उपाख्य विनायक मोरेश्वर देशपांडे, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग वर्धा, वर्धा नगरीत स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मारक स्मृती उद्यान, ज्याला अनेकांनी महाराष्ट्रात क्रमांक 1चं हे स्मारक आहे असं प्रतिक्रिया व्यक्त केली, ते स्वप्रयत्नातून निर्माण केलेलं आहे। बंधूंनो, आज सावरकरांची, स्वातंत्र्यवीरांची आत्मार्पण दिनाची 59 वर्ष उलटलेली आहे। म्हणजे तात्यांना जाऊन 59 वर्ष झाली। आजचा जो दिवस आहे त्यांच्या पुण्यतिथीच्या स्मरणार्थ आपणासमोर वर्तमान काळाला अनुसरून सावरकरी स्वरूपाचे असणारे जे विचार आहे ते विचार मी थोडक्यामध्ये आपणासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत। बंधूंनो, हे जे वर्ष आहे हे वर्ष सुरेंद्रनाथ बॅनर्जी, जितेंद्रनाथ दास आणि कृष्णा चौधरी या राष्ट्राच्या स्वातंत्र्यासाठी स्वतःचे प्राण समर्पित करणाऱ्या क्रांतीवीरांचं शताब्दी वर्ष आहे। हे मी का सांगतो की 1857 ते 1947 या 90 वर्षाच्या कालखंडामध्ये असा एकही दिवस गेला नाही की या मातृभूमीवर कोण्या आईचा असणारा लाल हा फाशीच्या तख्तावर चढला नाही। त्याची नोंद शासन दरबारी आहे की नाही मला माहित नाही। त्यांच्या जयंत्या पुण्यतिथ्या सुद्धा त्यांच्या सामाजिक स्तरावर होत असतील, अनेकांची नावं सुद्धा लोकांना माहित नाही, आणि म्हणून हा उल्लेख मी सुरुवातीला केला। त्या क्रांतीवीरांना मी नमन करतो। दुसरीकडे 1924 ते 1937 स्वातंत्र्यवीरांना 13 वर्षाचा जो वनवास घडला होता रत्नागिरीच्या स्थानबद्धतेमध्ये, त्या कालखंडात 1925 ला स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अस्पृश्यता संपूर्ण समाजामधून नष्ट करण्यासंबंधीचा जो आरंभ केला, जी चळवळ उभी केली, जे अभियान सुरू केलं, की ज्या अभियानाकडे बघून विठ्ठलरामजी शिंदे सारखे असणारे समाजसुधारक रत्नागिरीत आले असताना असं म्हणाले, अरे माझं उरलेलं आयुष्य भगवंतानं या स्वातंत्र्यवीर या सावरकरांना द्यावं, जेणेकरून मला पूर्ण विश्वास आहे की ब्रिटिश शासनाने यांना जर आजच मुक्त केलं तर येत्या अल्प कालावधीमध्ये हा व्यक्ती संपूर्ण भारतातून अस्पृश्यता नष्ट केल्याशिवाय राहणार नाही, असं अद्वितीय असामान्य स्वरूपाचं असणारं यांचं कार्य आहे। त्यासाठी माझं उरलेलं आयुष्य भगवंतानी या व्यक्तीला द्यावं। ती जी चळवळ आहे 1925 ची अस्पृश्यता निवारणाची, आणि संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातून अस्पृश्यतेचा नायनाट स्वातंत्र्यवीरांनी केला, त्याचं हे शताब्दी वर्ष आहे। या वर्षाच्या पार्श्वभूमीवर आपण विचार जर केला की वर्तमानामध्ये सावरकरांच्या विचाराची गरज काय आहे, कधी नव्हे तितकी गरज आज वर्तमानामध्ये भारतीय स्वरूपाची आणि आंतरराष्ट्रीय स्वरूपाची असणारी जी स्थिती आहे ती जर आपण बघितली तर आपल्याला सावरकरांच्या विज्ञाननिष्ठ साहित्याची तरुणांमध्ये प्रेरण करण्याची सर्वात जास्त आवश्यकता आहे असं दिसून येईल। आपली ही जी मातृभूमी आहे, ही भारत माता आहे, हा हिंदुस्थान आहे, ही सदैव पुरुषार्थ, पराक्रम अशा अद्वितीय अलौकिक कार्य करणाऱ्या असामान्य पुरुषांची भूमी राहिलेली आहे। काही नावं मी अशी घेतो की जी नावं घेतल्यानंतर शरीरामध्ये असे रोमांच उभे राहतात। छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आमच्या मनामध्ये एक असा रक्ताचा प्रवाह असा उभा होतो की जय म्हणताना आमचे हात आपोआप वर जातात। छत्रपती शिवाजी महाराज आहे, धर्मरक्षक संभाजी महाराज आहे, रणधुरंधर राणा प्रताप आहे, रणरागिणी झाशीची राणी आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत। या नामावलीमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर हा शब्द प्रयोगच आपल्या जिभेवर जेव्हा येतो तेव्हा आपल्या रक्तातून क्रांतीच्या असणाऱ्या ठिणग्यांची जाणीव आपल्याला आपोआप व्हायला लागते। बंधूंनो, आम्ही या पृथ्वीवर मनुष्य म्हणून जन्माला आलेलो आहोत, ते कशासाठी आलेलो आहोत हे ज्याला कळतं ती माणसं इतिहास घडवतात, मातृभूमीला संरक्षण, संगोपन, संवर्धन यासाठी आपलं आयुष्य समर्पित करतात, आणि याची जाणीव स्वातंत्र्यवीरांना
बालपणापासून झालेली होती. ही जाणीव आत्मचिंतन करून होणं हाच खरा जीवनाचा आणि जगण्याचा पुरुषार्थ आहे. तसं तुकोबा म्हणतात, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साचे भावे वर्तावया. सांडू संतांचे मार्ग, आड रान भरले जग, उच्चिष्ठाचा भाग उरला तो सेऊ. संत आचार्य मुनी ऋषी वेदांती यांनी जो जो मार्ग दाखवला, भक्तीचा, कर्माचा, ज्ञानाचा, अध्यात्माचा, त्या मार्गांची पुनर्प्रेरण करण्यासाठी, लोकांना जाणीव करून देण्यासाठी आम्ही आलो, याची जाणीव ज्याप्रमाणे तुकोबा देतात, त्याचप्रमाणे स्वातंत्र्यवीर सावरकर सुद्धा आपल्या सांत्वन नावाच्या कवितेमध्ये लिहितात, संतान या भरतभूमी सतीस कोटी, जे मातृभूमीरत सज्जन धन्य होती. त्यामधील अपुले कुलैश्वरांश, निर्वंश होऊन ठरेल अखंड वंश. त्यामधील अपुले कुलैश्वरांश. वहिनीच्या पत्रात लिहितात की रामसेवा पुण्यलेश आपुल्या भागी लाभली. म्हणजे त्यांना ही जाणीव आहे की माझा जो कुळ आहे, आमचा जो अवतार आहे, आमचं जे अस्तित्व आहे, आमचा जो जन्म आहे, हा देश कार्यासाठी, राष्ट्र कार्यासाठी झालेला आहे, याची जाणीव त्यांना बालपणापासून होती. आणि म्हणूनच संपूर्ण निर्वंश होऊन ठरेल अखंड वंश या त्यांच्या काव्यातील पंक्तीप्रमाणे संपूर्ण स्वातंत्र्य परिवार, सावरकर परिवार हा स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडामध्ये समिधेसारखा अर्पण झाला. सावरकर आणि क्रांती, क्रांती आणि सावरकर याचा अर्थ स्वातंत्र्यवीर सावरकर हे केवळ रक्तपिपासू होते का हो? नाही. 1937 नंतरचे सावरकर जर आपण बघितले तर राजकारण, समाजकारण, अर्थकारण याचं चिंतन करणारे सावरकर दिसतात. ब्रिटिशांच्या विरोधातला जो लढा आहे तो लढा देत असताना सावरकर रणविण स्वातंत्र्य कोणा मिळाले या कवी गोविंदाच्या कवितेप्रमाणे क्रांतीचं जाळं विणत विणत भारत आणि भारताच्या बाहेरपर्यंत जरूर जातात. परंतु ज्यावेळी स्वातंत्र्य 1947 ला भारताला मिळालं, त्यानंतर मात्र सावरकरांनी कुठल्याही प्रकारे क्रांतीचा उद्घोष केलेला त्यांच्या साहित्यामध्ये आढळत नाही. वास्तविक पाहता प्रश्न असा निर्माण होतो की कोणते सावरकर तुमच्या समोर आम्ही ठेवावे? साहित्यिक सावरकर, महाकवी सावरकर, विज्ञाननिष्ठ सावरकर, क्रांतिकारकांचे कुलपुरुष सावरकर, इतिहासकार सावरकर, वक्ते सावरकर, लेखक सावरकर, महाकवी सावरकर, कोणते सावरकर? भाषा शुद्धीचे पुरस्कर्ते सावरकर की हिंदुत्वाचे भाष्यकार सावरकर? सावरकरांच्या कोणत्या पैलूवर बोलावं, कोणत्या पैलूचा विचार करावा? इतकं अफाट, मी याला अष्टपैलू शब्द वापरत नाही, सहस्त्राधिक पैलू, की ज्या पैलूंसाठी एकेका व्यक्तीने आपलं संपूर्ण आयुष्य द्यावं, ते सर्व गुण एकाच व्यक्तीमध्ये समावलेले असं भव्य दिव्य स्वरूपाचं असणारं अद्वितीय असामान्य लोकोत्तर व्यक्तिमत्व माझ्या बंधूंनो जर भारताच्या बाहेरच्या असणाऱ्या अन्य राष्ट्रात जन्माला आलं असतं तर त्या राष्ट्रांनी त्यांचे देव्हारे माजवले असते आणि त्या असणाऱ्या राष्ट्रभक्ताची पूजा केली असते आणि तरुणांना प्रेरणा देण्यासाठी जागोजागी त्यांच्या साहित्यांचे मेळावे भरवले असते. पण आमच्या देशात काय होत आहे? आमच्या राष्ट्रामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांवर टीका केली जाते. टीका करण्याचा लोकशाही राज्यव्यवस्थेमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे, पण ती टीका वैचारिक असावी. सावरकरांचे जे विचार आहे, जे विचार हिंदूंचं राजकारण, राजकारणाचं हिंदूकरण आणि हिंदूंचं सैनिकीकरण, धर्मांतर हेच राष्ट्रांतर, किंवा त्यांनी हिंदुत्व पुस्तकातून हिंदू संबंधी मांडलेला विचार, किंवा त्यांनी श्रुतिस्मृती पुराणोक्त स्वरूपाच्या असणाऱ्या गोष्टीवर केलेला घणाघात, कोणती गोष्ट असो, मांडलेला जो विचार आहे तो विचार जर पटत नसेल तर विचाराची लढाई विचाराने होणं ही लोकशाहीमध्ये शोभनीय स्वरूपाची असणारी घटना आहे. पण एखाद्या व्यक्तीच्या विचाराचा कुठलाही विचार न करता त्याच्या व्यक्तीच्या जीवनात घडलेल्या घटनांच्या संदर्भामध्ये
गलिच्छ स्वरूपात असणाऱ्या शब्दांचा प्रयोग करणं ही कुठली कोणत्या प्रकारची टीका आहे? अहो, स्वातंत्र्यवीर सावरकरांचं जीवन मापन करण्याच्या असणाऱ्या फुटपट्ट्या मोजपट्ट्या आमच्या जो नाहीच आहेत मुळे. मग त्यांची कादंबरी असो, त्यांचं नाटक असो, त्यांची कविता असो, त्यांनी 6 सोनेरी पाने, हिंदुपथ शाही, 1857चं स्वातंत्र्य समर ही लिहिलेली इतिहासाची पुस्तकं असो, कोणत्याही स्वरूपाची 10 खंड स्वातंत्र्यवीरांचे जे निघालेले आहेत त्या 10 खंडांमधून त्यांनी वेळोवेळी भारताच्या असणाऱ्या आपल्या बंधूंना सावधानतेच्या आणि पुरोगामित्वाच्या ज्या सूचना केलेल्या आहेत त्या विज्ञाननिष्ठ स्वरूपाच्या असणाऱ्या सूचना जर पटत नसतील तर त्यावर वैचारिक स्वरूपाचं द्वंद्व किंवा वैचारिक स्वरूपाचा असणारा एक संवाद हा व्हायला पाहिजे. पण ते न होता त्यांना संडासवीर म्हणणं, त्यांना रिक्रूटवीर म्हणणं, ब्रिटिशांचे हस्तक होते असं म्हणणं हे सावरकरांच्या व्यक्तिमत्वाला डागाळते की नाही मला माहित नाही, पण ज्या व्यक्तींच्या मुखातून अशा स्वरूपाची टीका निघते त्यांचा मात्र स्तर लोकांना दाखविणारं निश्चित आहे. भारताच्या दिल्लीच्या संसद भवनामध्ये आमचे युवराज गांधी हमारे सावरकर तुम्हारे असं म्हणतात. कुणाला सांगतात आहे हा प्रश्न आहे. आणि का सांगतात? अहो, याचं कारण असं आहे की 2014 पासून ते आज तागायत पर्यंत ज्या पक्षाचं शासन दिल्लीच्या दरबारात आणि महाराष्ट्राच्या असणाऱ्या विधानसभा आणि विधान परिषदेमध्ये आहे ते आहे भारतीय जनता पार्टीचं शासन, जे सावरकरांच्या विचाराला मान्यता देतं. पण सावरकर तर हिंदू महासभेचे आहे. आयुष्यभर त्यांनी जी सेवा केली, जो प्रचार केला, जो प्रसार केला आणि सावधानतेच्या भारताच्या फाळणीच्या संबंधातल्या असणाऱ्या सूचनांपासून तर चीनचं भारतावर आणि पाकिस्तानचं भारतावर होणारं आक्रमण, लालबहादूर शास्त्रींच्या असणाऱ्या निधनापर्यंत वेळोवेळी या साऱ्या स्वरूपाच्या असणाऱ्या सूचना सावरकरांनी हिंदू महासभेच्या असणाऱ्या व्यासपीठाच्या अंतर्गत केलेल्या आहे. या हिंदू महासभेचा असणारा एकही माणूस, एकही सदस्य हा ना दिल्लीच्या दरबारात आहे ना गावाच्या ग्रामपंचायतीमध्ये आहे. आज हिंदू महासभा हा राजकीय पक्ष म्हणून, विचार म्हणून अस्तित्वात आहे, राज्य आणि सत्ता म्हणून अस्तित्वात नाही. असं असताना आमच्या असणाऱ्या युवराजांना दिल्लीच्या दरबारात सावरकर का आठवले हा प्रश्न आहे. आणि त्याचं एकमेव कारण काही असेल तर ते कारण आहे यांच्या मनामध्ये सावरकरांच्या राष्ट्रभक्तीच्या संबंधात असणारं भय. सावरकरांच्या साहित्यातलं कुठलंही पान उघडा, कुठलंही, देशभक्ती आरंभ जीवनाचा, आत्मयज्ञाने अंतभावयाचा, असंच ते साहित्य आहे. बालपणी घेतलेल्या ज्वालाग्राही प्रतिज्ञेपासून मारिता मारिता मरे तो झुंजेन या वयाच्या 13व्या वर्षी घेतलेल्या 1897च्या प्रतिज्ञेपासून ते 1966ला 26 फरवरीला आम्ही जातो अमुच्या गावा, अमुचा राम राम घ्यावा असं म्हणत धन्योहम प्राप्तम न विद्यते किंचित धन्योहम सर्व मध्य संपन्नम म्हणत सावरकरांनी जे संपूर्ण आपलं आयुष्य जगले, या संपूर्ण त्यागमय स्वरूपाच्या असणाऱ्या आयुष्यामध्ये एकच ध्यास, एकच समाधी, एकच चिंतन, एकच विचार जर कोणता राहिला असेल तर तो राष्ट्र 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 हाच आहे. आणि ही जी राष्ट्रभक्ती आहे, या राष्ट्रभक्तीने ओतप्रोत स्वरूपाचं असणारं त्यांचं जे साहित्य आहे ते साहित्य जर विविध भाषांमध्ये भाषांतरित होऊन, कारण वर्तमानात तो प्रयत्न होतो आहे, तरुणांपर्यंत पोहोचलं आणि तरुणांनी त्या साहित्याचा अभ्यास करून जर त्यांचं मन आणि मस्तिष्क हे जर सावरकरमय झालं तर आपलं अस्तित्व राष्ट्रामध्ये कुठेही औषधाला सुद्धा शिल्लक राहणार नाही. हे भय त्यांच्या अंतःकरणात असल्यामुळे ते स्वातंत्र्यवीर सावरकरांवर अतिशय खालच्या स्वरूपाची असणारी टीका करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यांना
त्यांची नालस्ती करण्याचा प्रयत्न करतात ही त्यामागची भावना आहे. याचा अर्थ काय झाला की सावरकरांच्या असणाऱ्या इतकी, मग ते बाबाराव सावरकर असो, ते तात्याराव सावरकर असो, ते बाळाराव सावरकर असो, त्या येसुवहिनी असो, त्यांच्या कुळातला कोणीही व्यक्ती असो, त्यांनी केलेली जी राष्ट्रभक्ती आणि त्याग आहे त्या त्यागाच्या बरोबरीचं तौलनिक दुसरं व्यक्तिमत्व हिंदुस्थानच्या भूमीवर कुठेही आपल्याला स्वातंत्र्याच्या पूर्व कालखंडामध्ये दिसत नाही. हे भय आहे त्या अंतःकरणातलं राष्ट्रभक्तीचं, आणि त्या पोटी त्यांच्यावर होणारी ही विविध स्वरूपाची असणारी टीका आहे. सावरकर एक वादळी व्यक्तिमत्व आहे, वादळी व्यक्तिमत्व. बालपणचे सावरकर याचा विचार केला तर मित्रमेळा आणि त्यानंतर त्याचं अभिनव भारतामध्ये असणारं रूपांतर, महाविद्यालयीन जीवनातले असणारे सावरकर, इथपर्यंतचा जो कालखंड आहे हा कालखंड संघटनात्मक स्वातंत्र्याची प्रेरणा तरुणांना देण्याच्या दृष्टिकोनातून केलेल्या कार्याचा असणारा कालखंड आहे, त्यांच्या तरुणपणातल्या असणाऱ्या वयाचा. या माणसाचं वैशिष्ट्य असं आहे की या व्यक्तीचा स्पर्श ज्या ज्या व्यक्तीला झाला त्या त्या सामान्याचा असामान्य देशभक्त करून टाकण्याची किमया स्वातंत्र्यवीरांमध्ये होती, हे त्यांच्या संपूर्ण जीवनचरित्राचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येतं. आणि याचं पहिलं उदाहरण आपल्याला दिसतं ते त्यांच्या असणाऱ्या पहिल्या कालखंडामध्ये स्वातंत्र्य कवी कवी गोविंद दोन्ही पायांनी पांगळे हा शाहिरी लिहिणारा कवी, या कवीचं स्वातंत्र्याच्या सावरकरांच्या सहवासात आल्यानंतर इतकं आमूलाग्र परिवर्तन झालं की या असणाऱ्या पांगळ्या कवीने राष्ट्राची आपल्या शब्द देवतेद्वारा केवळ आणि केवळ पूजाच केली आणि आपलं जीवन संपूर्ण समर्पित केलं. सुंदरमी होणार, सुंदरमी होणार, मरणाने जगणार, सुंदरमी होणार असे म्हणणारे जे आबा दरेकर आहे, हे आबा दरेकर ऋणाविना स्वातंत्र्य कोणा मिळाले अशी घोषणा करून जातात आणि तरुणांमध्ये जागृती करण्याचं कार्य करतात. मग तो गणेशोत्सव असो, तो राणीचा उत्सव असो, झाशीच्या राणीच्या जयंतीचा असो, शिवाजी महाराज जयंतीचा असो, प्रत्येक वेळी या कालखंडात त्यांनी एक भारताच्या स्वातंत्र्याचं वार लोकांमध्ये पेटवलेलं आहे. लंडनच्या परिसरात गेल्यानंतर सुद्धा तिथेही भारत भवनामध्ये सावरकरांनी जे कार्य केलं ते जे मी मगाशी म्हणालो की याचा स्पर्श कसा होता. अहो, बोटीवर त्यांना हरनाम सिंग भेटतो, आईचा एकुलता एक मुलगा, आईच्या नावानं रडत असलेला आणि पुन्हा मायभूमीकडे परत जाणारा, ऍग्रिकल्चरची डिग्री घेण्यासाठी हा चालला होता लंडनला. सावरकरांच्या सहवासात आला आणि हरनाम सिंगाचं इतकं परिवर्तन होऊन गेलं की हरनाम सिंग लंडन मध्ये 1857चा स्वातंत्र्य समराचा असणारा 50वा सोहळा मोठ्या प्रमाणात आपल्या महाविद्यालयात साजरा करण्यासाठी ती स्वातंत्र्याची मुद्रा आपल्या असणाऱ्या छातीवर लावून लोकांना प्रेरणा देण्यासाठी महाविद्यालयात गेला. हे परिवर्तन आहे. मग ते मदनलाल धेरा असो, ते सेनापती बापट असो, ते होतीलाल वर्मा असो, ते बिपिनचंद्र पाल असो, त्या मॅडम कामा असो, अय्यर असो, किती जणांची नावं घ्यायची. निरंजन पाल, हेमचंद्र दास, बंगाल, दक्षिण प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळ, उत्तर भारत, या साऱ्या सीमांमधून लंडनच्या भूमीमध्ये शिकण्याच्या निमित्तानं गेलेल्या साऱ्या तरुणांना एकत्रित करून सावरकर त्यांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची ज्योत पेटवतात. हा त्यांच्या असणाऱ्या सहवासांचा आणि त्यांच्या स्पर्शाचाच असणारा परिणाम आहे. अंदमानमध्ये गेल्यानंतर तिसरं पर्व सुरू होतं. अंदमानमध्ये दरोडेखोर,
डाका टाकणारे, चोऱ्या करणारे, ज्यांना काळा पाण्याची शिक्षा म्हणून ब्रिटिश शासनाने अंदमानात पाठवलं, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी यांचं देशभक्तामध्ये रूपांतर करून टाकलं. ते जेव्हा बाहेर आले तेव्हा त्यांनी राष्ट्रसेवा करत करतच आपला श्वास सोडलेला आहे. हाही तो स्पर्श आहे, हाही तो स्पर्श आहे. या माणसाच्या सहवासात येणारा प्रत्येक माणूस हा स्वातंत्र्याची सूक्तच गात राहिलेला आहे. आणि मग स्वातंत्र्योत्तर सावरकरांनी ना लक्षात आलं, 1937 ला त्यांनी कर्णावतीच्या असणाऱ्या अधिवेशनामध्ये समस्त हिंदूंना जागृततेचा इशारा दिला की अरे मायभू कापली जाते आहे, मायभू कापली जाते आहे, सावधान. लोकांनी वेड्यात काढलं. पण 1947 ला काय घडलं आपल्याला माहिती आहे. भारत आणि पाकिस्तान हे दोन राष्ट्र निर्माण झाली. एका राष्ट्रातून दुसरं राष्ट्र उत्पन्न झालं. हा दूरदृष्टीचा माणूस पुढे काय घडतं, काय घडू शकतं याचं त्यांना सारं पूर्वीच दिसत होतं. आणि सावधानतेची सूचना ते जनमानसामध्ये लोकांना देत होते. अशा असणाऱ्या व्यक्तित्वावर जर तुम्ही टीका करणार असाल, त्याच्या व्यक्तित्वाची चिखलफेर करणार असाल, तर मात्र तुम्हाला कुठल्याही दरबारामध्ये त्याची क्षमा होऊ शकत नाही. सावरकरांचं साहित्य इतकं अफाट आहे की त्या साहित्यावर आज भारतात आणि भारताच्या बाहेर गेल्या कित्येक वर्षापासून साहित्य संमेलने होत आहे. भारतामध्ये अनेक महापुरुष होऊन गेले, थोर पुरुष होऊन गेले, पण ज्यांच्या साहित्यावर साहित्य संमेलने भरवावी इतकं अफाट स्वरूपाचं असणारं साहित्य मात्र कोण्या राष्ट्रभक्ताचं असलेलं आपल्याला दिसत नाही. अलीकडच्या काळामध्ये डॉक्टर आंबेडकरांच्या असणाऱ्या साहित्यावर आंबेडकर साहित्य संमेलनं होतात आहे. आणि अशीच कोणत्याही थोर पुरुषाच्या साहित्यावर साहित्य संमेलनं होणं ही अतिशय नितांत गरज आहे. याचं कारण असं आहे की आम्हाला इतिहासामध्ये आणि शालेय पाठ्यक्रमामध्ये काहीच शिकवलं जात नाही. शालेय पाठ्यक्रमामध्ये आम्हाला असं शिकवलं जातं की 15 ऑगस्ट 1947 रोजी आम्ही स्वातंत्र्य मिळवलं नाही, मिळविलं. संघर्ष करून, त्याग करून, बलिदान करून आम्ही आमच्या देशाचं स्वातंत्र्य ब्रिटिशांजवळून हिसकावून घेतलं. मिळविलं म्हटलं की फुकटाची भावना येते, मिळालं म्हटलं की फुकटाची भावना येते, आणि मिळविलं म्हटलं की त्या व्यक्तीला आपण संघर्ष करून मिळवल्याची जाणीव होत असते. आमच्या राष्ट्रभक्ताविषयी इतिहासातून आम्हाला शिकवल्या जात नाही. आणि म्हणून किमान साहित्य संमेलनातून तरी या देशाच्या असणाऱ्या थोर पुरुषांवरचा असणारा विचार हा लोकांसमोर यावा असं मला प्रामाणिकपणानं वाटतं. आज वर्तमानामध्ये लोक असं म्हणतात, 2014 पासून ही मागणी फार पुढे येते आहे की स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्या. दिलं तर हरकत नाही. अजूनपर्यंत ही मागणी पूर्ण झाली नाही. कदाचित काही तांत्रिक स्वरूपाच्या अडचणी सुद्धा त्यामध्ये असू शकतात. तो शासनाचा असणारा स्वतंत्र विषय आहे. परंतु जर दिलं नाही तर सावरकर भक्तांना, सावरकर अभ्यासकांना त्याचं दुःख होण्याचं कारण नाही. याचं कारण असं आहे की जगात कुणाला नव्हे अशी स्वातंत्र्यवीर ही असणारी उपाधी आपल्या राष्ट्रातल्या अशा माणसाला मिळालेली आहे. ही त्याच्या कर्तृत्वाची असणारी लोकांनी दिलेली पावती. मला निश्चित वाटतं की ही हिमालयाच्या उंचीची आहे आणि सागरासारखी अफाट स्वरूपाची आहे. वर्तमान कालखंडामध्ये संपूर्ण जागतिक स्तरावर एक अशांतता निर्माण झालेली आहे. रशिया असो, चीन, अमेरिका, फ्रान्स, इस्रायल, बांगलादेश, कुठेही बघा एक अशांतता, एक तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर जग उभं आहे. आणि अशा स्वरूपाच्या असणाऱ्या स्थितीत
जर माझ्या राष्ट्राचं संरक्षण, संवर्धन आणि संगोपन हे तिन्ही जर करायचं असेल तर आम्हाला सावरकरांच्या तत्वज्ञानाची लिहिलेली पानं ही चाळावी लागतील आणि त्याची सूक्त गावी लागतील. हिंदूंचे सैनिकीकरण, सैन्या शिरा हा संदेश सुभाष बाबूंच्या असणाऱ्या आझाद हिंद फौजेच्या वेळी जेव्हा सावरकरांनी दिला होता त्यावेळी लोकांना असं वाटलं होतं की सावरकर हे ब्रिटिशांच्या सैन्यामध्ये लोकांना शिरा म्हणतात, याचा अर्थ ब्रिटिशांचे धार्जिणे आहेत, हस्तक आहेत. पण त्याचा अर्थ ब्रिटिशांना कळला होता, पण आजपर्यंत आमच्या देशातल्या असणाऱ्या लोकांना कळलेला नाही. आणि म्हणून देशाच्या सीमा सुरक्षित राहण्यासाठी सुरक्षित राहणं नितांत आवश्यक आहे. या राष्ट्रातली असणारी शास्त्र जर सुरक्षित राखायची असतील तर त्याला शस्त्राचं कुंपण देणं नितांत गरजेचं आहे. शस्त्राविना शास्त्र सुरक्षित राहत नाही. अन्यथा तक्षशिला, नालंदा सारखी असणारी विद्यापीठं ही कशी जळली जातात, जाळली जातात, हा आमचा असणारा इतिहास आहे. म्हणून शास्त्र आणि शस्त्र ही दोन्ही एकसमयावेच्छेदेमध्ये ज्या राष्ट्रात चालत असतात त्या राष्ट्राकडे डोळा उघडा करून पाहण्याची सुद्धा हिंमत कोणाची होत नाही. आणि म्हणून आज भारतात असणारा जातीवाद, प्रांतवाद, भाषावाद, नक्षलवाद, गरीब श्रीमंतीवाद, भांडवलशाहीचा असणारा वाद, कोणत्याही स्वरूपाचा जर वाद असेल तर हा वाद उत्पन्न होण्याचं एकमेव कारण काही असेल तर भारतातल्या असणाऱ्या नागरिकांमध्ये राष्ट्रभक्तीचा असणारा अभाव हे त्याचं कारण आहे. प्रत्येकाला आपला अधिकार कळतो पण कर्तव्य मात्र कुणाला कळत नाही. या देशातला असणारा हिंदू हा सुरक्षित राहिला तर जग सुरक्षित राहील असे म्हणणारे जे स्वामी विवेकानंद होते आणि मग त्यावेळी त्यांनी हिंदूंच्या असणाऱ्या सनातन धर्माचा उदो पाश्चिमात्य राष्ट्रामध्ये जाऊन केला आणि गर्वसे कहो हम हिंदू हे हा नारा त्यावेळी त्यांनी दिला. त्याचीच पुन्हा जनजागृती लोकांमध्ये करण्याची आवश्यकता यासाठी आहे की हिंदूंना संपूर्ण जगतात अन्य स्थान नाही, अन्य भूमी नाही. हिंदुस्थान हेच हिंदूंची भूमी आणि याच ठिकाणी जर हिंदू आपल्या अस्तित्वाकडे दुर्लक्ष करत असतील आणि भौतिक चंगळवादामध्येच जर गुंतून राहत असतील तर भविष्य सांगण्यासाठी कुठल्याही ज्योतिष्यकाराची गरज नाही. म्हणून मातृभूमीचं असणारं हे जे आक्रंदन चालू आहे हे आक्रंदन रोखण्यासाठी आणि भारताच्या सीमावर होत असणारं जे आक्रमण आहे दुष्टांचं आणि चीन सारख्या स्वरूपाच्या असणाऱ्या राष्ट्रांचं जे वाकड्या डोळ्याने आमच्या राष्ट्राकडे पाहतात आहे त्यांना आपण भारत मातेला हे सारं पाहून जे गदगद आणि तिच्या नेत्रातून जे अश्रू बाहेर पडतात आहे आश्वस्त करूया भारताचा नागरिक या नात्याने की हे आई तू रडू नकोस. कशास आई भिजविशी डोळे उजळ तुझे भाल, कशास आई भिजविशी डोळे उजळ तुझे भाल, रात्रीच्या गर्भात उद्याचा असे उशक काल. ज्या क्रांतीवीरांनी देशभक्तांनी प्राण अर्पिले त्यांना स्मरून सांगूया. शरणावरती आज आमुची पेट ताची प्रेते, उठतील त्या ज्वाळातून भावी क्रांतीचे नेते, भावी क्रांतीचे नेते, भावी क्रांतीचे नेते. नमस्कार.